कडू कारले तुपात तळले तरी कडूचे कडू झाले असे म्हणणाऱ्यांनी एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. खरंच ही कारलं कडू नाही लागत. कारलं न खाणाऱ्याला सुद्धा ही भाजी आवडेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी लहान आकाराची सगळी कारली घेतलेली आहे. त्याला छान असं चिरून आतला जो गाभा आहे तो सर्व काढून घेतलेला आहे. कवडी कारली असली तर तो गाभा राहू दिला तरी चालेल. एका बाजूला मी 1 चमचाभर हळद आणि 1 चमचाभर मीठ असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे कारल्यांच्या असे मधोमध आपल्याला भरून घ्यायचं आहे. जास्त नाही, एक थोडं थोडं आपल्याला सर्व कारल्यांच्या मध्ये भरून घ्यायचं आहे. मिठाने काय होतं, त्या कारल्यांना पाणी सुटतं आणि त्या पाण्यासोबतच त्या कारल्यांचा कडूपणा तो निघून जातो. नंतर एका भांड्यामध्ये मी गरम पाणी तापवायला ठेवलं होतं. त्यामध्ये ती कारलं टाकून घ्यायची आहे. नंतर तव्यावरती शेंगदाणे, थोडं खोबरं आणि तीळ असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर थोडं जिरं आणि शोपण एका प्लेटमध्ये मी सर्व जिन्नस काढून घेतलेले आहे. भाजलेले शेंगदाणे, तीळ, खोबरं, शोप, धने, जिरं, लसूण आणि आलं. मिक्सरच्या जारमध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा खडा मसाला, तिखट, मीठ आणि ते भाजून घेतलेलं सर्व जिन्नस असं बारीक मिक्सर चालू बंद करून असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर ते आपण भांड्यामध्ये जे शिजवायला कारली ठेवली होती ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून घेऊन ते थंड करून स्वच्छ थंड पाण्याने मी धुवून घेतलेली आहे आणि ती कारली मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सर्व कारली भरून घेतलेली आहे. नंतर एका तव्यावरती पडीभर तेल घालून ही सर्व कारली ठेवून दिलेली आहे. झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटानंतर त्यांना पलटवून घ्यायचं आहे. पलटवताना लक्ष ठेवायचं की आपल्या कारल्यातलं मध्ये भरलेलं सारण बाहेर निघायला नको, म्हणून अलगदपणे ते हलवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता लगेच मोजून 5 मिनिटामध्ये आपले कारलं छान अशी करपली गेली आहे. त्यांची बाजू बदलून घ्यायची. तयार आहे या ठिकाणी आपली भरली कारली. रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप चवीला अप्रतिम ही कारलं लागतात. कडूपणा यामध्ये कुठल्याच प्रकारचा नसतो आणि कारलं शरीरासाठी पण हेल्दी असतात. न आवडणाऱ्यांना पण ही कारलं आवडतील.